बांधवांनो, आज आपण 1.5 एकर कोथिंबीर पेरणी करून आज 1 महिना कंप्लीट झालेला आहे। तर बघू शकता तुम्ही कोथिंबीर खूप छान इथं व्यवस्थित जमलेली आहे। शेतकऱ्याने जबर विजन करून एकसारखं प्लॉट इथं बनवलेलं आहे। तुम्हाला वाटत असेल की फक्त या जागी प्लॉट आपल्याला चांगलं दिसत आहे, संपूर्ण 1.5 एकर क्षेत्रामध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण एक लेवल, एकसारखी साईज, एकसारखी वाढ आणि अतिशय महत्त्वाचं की प्लॉटमध्ये कसल्याही प्रकारची रोगराई नाही। तर चला तर मग आपण या शेतकऱ्यांना काय काय नियोजन इथं केलेलं आहे। सर्वप्रथम स्टार्टिंगला काय केलं, खत पाणी व्यवस्थापन, थोडक्यात आपण माहिती घेऊया आता। सर नमस्ते। नमस्ते। तुमचं नाव सांगा संपूर्ण। भांडास एकनाथराव जाधव, देवंगरा। देवंगरा तालुका नागपूर जिल्हा लातूर। बर, हे कोथिंबीर पेरून आज किती दिवस झालं? आता येत्या 17ला महिना होते। म्हणजे आज नोव्हेंबर महिना चालू आहे, आज 12 तारीख आहे, 17 तारीखला 1 महिना कंप्लीट होतो। म्हणजे 17च्या हिशोबाने म्हणलं तर हा प्लॉट आज एक 24-25 दिवसाचा प्लॉट आहे। मागच्या तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये 17 तारीखला पेरणी केली। तर इथं पेरणीच्या अगोदर काय केलं होतं? सोयाबीन काढलो, सुपर मारलो, 1.5 एकर रान आहे, 15 पोते सुपर मारलो पावडर। 1.5 एकर रान आहे शेतकरी बांधवांनो। सोयाबीन काढल्यानंतर 15 पोते सुपरच्या शेतकऱ्यांनी तर टाकलेत। कशासाठी टाकलेत नेमकं, द्यायचं कारण? नेमकं म्हणजे हिरवीगार काळात टिकून ठेवतंय आणि सुपर जरा रोगाच्या बळी जाऊ देत नाही, म्हणून त्याच्यामुळे सुपरवर माझं जास्त ध्यान आहे। गावरान खात जर नसेल तर सुपर वापरा, गावरान खात जर नसेल तर सुपर वापर करा। म्हणजे बेस्ट नियोजन आहे शेतकऱ्यासाठी। म्हणजे गावरान खताचं जी कमतरता जी जमिनीमध्ये होणार आहे ते सुपर आपल्याला कुठेतरी भरून काढेल। म्हणून तर आपल्या प्लॉटमध्ये हिरवगार काळुकी आणि एकसारखं प्लॉट आपल्याला दिसत आहे। कलरच जाऊ देत नाही। कोथिंबीर शेती म्हटलं तर आपल्याला कलरच पाहिजे। सुपर टाकून पुन्हा रोटर केलो, ते लगेच ट्रॅक्टरने पेरलो। ट्रॅक्टरने पेरणी केलेत। बरं, बियाणं इथे किती वापरलेत? बियाणं 1.5 एकर मध्ये 50 किलो। 1.5 एकर मध्ये 50 किलो बियाणं। बियाणं कोणतं आहे? कास्ती गावरांचं बियाणं आहे। मग नंतर पेरणी झाल्यानंतर पाणी वगैरे? पाणी काय पेरले केले की मागे 1 तास पाणी दिलो। पाणी आता तुम्ही स्प्रिंकलरनेच पाणी दिलेत? स्प्रिंकलर। पेरणी केल्यानंतर लगेच 1 तास पाणी दिलेत। फवारणी वगैरे, खुरपणी? 15 दिवसाला खुरपणी केलो। खुरपणी झाल्याबरोबर लगेच एक फवारणी केलो। फवारणी केल्यानंतर पाणी दिलो। नंतर आता दुसरी फवारणी करायची नियोजन। म्हणजे 24 दिवसाच्या हिशोबानं फक्त शेतकऱ्यानं एकच फवारणी केली आहे। अतिशय महत्वाचं आहे शेतकरी बांधवांनी। तर बघा, 24 दिवसाच्या दरम्यान बरेच शेतकरी लातूर धाराशिव भागामधले 24 दिवसाच्या दरम्यान जवळपास 3 फवारण्या करत असतात। या शेतकऱ्यांनी फक्त एकच फवारणी केलेली आहे। याचं नियोजन या शेतकऱ्याकडून तुम्हाला कळत असेल काय? आता माझ्या डोक्यात 15 तारखेला एक फवारणी करणे, त्याच्यानंतर एकदा फवारणी करणे, मालच निघून जाते। म्हणजे सहजासहजी जेवढ्या कमी खर्चामध्ये आपल्याला जेवढं जास्त उत्पन्न घेता येईल तेवढं एक बेस्ट नियोजन आहे। म्हणजे तर जमिनीमध्ये तुमचं भरखत चांगल्या रीतीने दिल्यामुळं आपल्याला कोथिंबीरची वाढ चांगली दिसत आहे। अजून तुम्हाला याच्यामध्ये काय, तुम्ही नियोजन पुढे काय करणार? आता सध्याला रेट म्हणलं तर 70 रुपये 80 रुपये किलो मार्केटमध्ये रेट आहे। 1 एकरचे प्लॉट 1,10,000 1,30,000 रुपये ह्या हिशोबाने विक्री करत आहेत। आता 1.5 एकरचा प्लॉट आहे, अंदाजे कॅरेट किती निघतील तुमच्या हिशोबानं? आता माल जर बघितला तर संपूर्ण प्लॉटचा 600-650 मध्ये कॅरेट निघणार। शेतकरी बंधूंनो बघू शकताय तुम्ही, पण मध्ये निघत नाही, म्हणजे 600च्या पुढे कॅरेट निघतील। नक्की। बरं। आणि अतिशय महत्वाचं आहे शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच कोथिंबीर लागवड केलंय। तुम्हाला वाटत असेल की बाबा सेकंड वेळ आहे, थर्ड वेळ आहे, काहीतरी नियोजन चुकलं असेल। पहिल्यांदा पण कोथिंबीर शेती करून जसे 4-4, 5-5 वर्षापासून जे शेतकरी कोथिंबीर करत असतात त्यांच्या पटीमध्ये हा कोथिंबीर प्लॉट 1 नंबर 1चा शेतकऱ्यांना बनवलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचं आहे की प्लॉटमध्ये आपल्याला रोगराई काय म्हणलो, म्हणजे याच्यापेक्षा आम्ही जिथं थांबलोय शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्या बाजूला पण अजून खूप नंबर 1चं क्वालिटी आहे। चला की जाऊयात आपण। या राहू द्या। नंबर 1 आहे पाहिजे। जसं जसं जमिनीची पाण्याचा निचरा होत आहे तस तसं आपल्याला कोथिंबीरची वाढ चांगली दिसत आहे आणि प्लॉट एकसारखं आणि एक ठिल दिसत आहे। शेतकरी म्हणून अतिशय महत्वाचं आहे की प्लॉटमध्ये एक काडी सुद्धा मेली नाही का? मर झाली का इथं? नाही, अजिबात नाही। मर काडी नाही, एकही काडीची मर झाली नाही। बघितलं मी तर औषधाला काडी निघणार नाही एवढं नक्की गॅरंटी आहे। आणि विशेष म्हणजे जवळजवळ 50 ते 55 वर्ष अजिबात गावरान खात नाही जमिनीला, आज गावरान खात नाही, म्हणून मी सुपरवर जास्त भर मारा वाटते। बरं, आता तुमच्या हिशोबाने सध्याला समजा रेट नाहीच लागला तर बियाणं बनवायचं काय नियोजन? बनवायचं बियाणं, त्याला काय बियाणं बनवता येतो म्हणजे लॉस आपल्या शेतकऱ्याचा होणार नाही। बियाणं बी नाही म्हणलं तर सहज आपल्याला बियाण्याचे पण पैसे चांगले होतात। मित्रांनो, आपण असेच शेतकऱ्याची नवीन मुलाखत आपल्या YouTube चॅनलवरती टाकत जाऊ। तोपर्यंत आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे। धन्यवाद शेतकरी।